बुडाशी काय ठेवायचं नाही, थोडंसं जरा जमिनीपासनं माती. तर हे ड्रम आता रिकामे करतायत कुणालचे बाबा, त्याच्यामध्ये आपल्याला ना खत ठेवायचं. आणि ही माती आमची एकदम शुद्ध आहे, पवित्र आहे. हा एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली. आता बघा मी भाजी जिद्द पोर असतो तो तसा आहे. शेरू चांगलं नाही काय तुला हवं सकाळ आता मी जसं टाकते खाली आणि मीठ टाक. खाली खाली उतर, खाली उतर इकडे, खाली उतर, खाली बस, खाली बस करू दे ना, खाली बस. अरे तुला पण हवंय खाली बस, खाली बस. खाणं नाही पिणं. बस बस. ह्या बघा आल्या, खायला आल्या, धान्य खायला आल्या. आता पाऊस पडतो ना, त्याच्यामुळे त्यांचं खाणं घालत नाही ना, आणि त्या वाडग्यामध्ये भरून ठेवलं आहे. तर त्यांना बरोबर माहिती आहे की तिथं आहे खायला, तर बरोबर ते येतात, खातात आणि जातात. आणि एकटे नाही खाणार, सगळ्यांना बोलवतात, या इकडे आहे. हुशार असतात हा पक्षी, खूप खूप हुशार ना. शेरू, शेरू तू बघू नको त्यांच्याकडे, मला आता शिकार मिळेल असा विचार करतो ना रे. असा नाही विचार करायचा. बघतात बघतात आणि पटकन ना धावतात त्यांना पकडायला. हे वाघ्या शेरू आपले. खारुताई जरी आली ना तरी पण पटकन त्यांच्या मागे धावत पळत सुटतात. कशी खाते, जरा पण चावू लागले की उडतात. चल मी आता कचरा काढत होते. हे बघा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. सकाळी सकाळी घरातली साफसफाई सुरू आहे, झाडू काढायचं काम. आज थोडीशी घाई कारण आज ना आपल्याकडे कलर करायला येणार आहेत. काल रात्री त्यांचा फोन आलेला की उद्या सकाळी येतो म्हणून. त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून पहिला आधी आवरावर सगळं चाललेलं आहे. तिकडे पण थोडंसं सामान आहे ना आपलं, काय काय ठेवलेलं ते सगळं रिकामी करायचं चाललं आहे. कुणाला जेव्हा करतायत ते. आणि तो पण तर मी म्हटलं इथे आता दिलं घातलं. चिकाळ्या आल्यात ना, हां खाऊ दे चिकाळ्या आल्यात ना, ते कुणाला जेवण त्यांना खायला नाही घातलंच काय, म्हटलं खाता आहेत त्या असं. त्याच्यामुळे जरा थोडीशी घाई गडबड चालू आहे. आणि आज बार आहे, सोमवार. आज बघूया लाईट जाते काय माहीत नाही. गेल्या सोमवारी लाईट नव्हती पूर्ण दिवस. आता बघू, कुणाला जेव्हा म्हणतात की नाही जाणार ह्या सोमवारी, काय माहीत नाही पुढचं कसं काय ते बघूया नंतरला. तर आता सकाळी सकाळी पहिला मी केसांना बघा भरपूर तेल लावून घेतलेलं आहे आणि मग घरातल्या कामाला सुरुवात केली. आपला वाघ्या आणि शेरू तिकडे बसलेला आहे, खेळून आला आणि इथं बसला आहे. वाघ्या कुठेतरी गेला आहे, तो अजून आला नाही आहे. तो म्हणजे काय करतो, बाहेर गेला ना खेळायला, ते ऊदबिला बघा असतात, म्हणजे पाण्यामध्ये असतात. एक हे कुणालच्या त्याला ऊदबिला म्हणतात, मांजरीसारखं असतं ते प्राणी छोटंसं. तर त्यांच्यावर तो खेळत बसतो. खेळत म्हणजे त्यांना पकडायला जातो तो. आणि त्याला दिसलं ना की तो म्हणजे त्यांच्या मागे मागेच असतो तो. त्याच्यामुळे आणि ते पाण्यामध्ये असतात, ते ऊदबिला म्हणतात ना, ते जास्त करून पाण्यामध्ये असतात पोहायला वगैरे. आम्ही बघितलेले आहेत ते. आणि आपल्या वाघ्याला त्यांची खूप आवड आहे, त्याच्यामुळे तो आला नाही आहे. हा बघा का त्याला बांधलं कुणाल. कुठं जाणार नाही तो आता. चला सुरुवात करूया. कुणाला पटापट बेड हे करून घे, नंतरला तुम्हाला मी दाखवीन ना थोड्या वेळाने. इथे बघा सकाळी सकाळी आता मुंग्यांचे पावडर टाकले. ह्या पडवीमध्ये इतके डोंगळे आलेले, बापरे. ते डोंगळ्यांचे तर पाऊस सुरू झाला ना तिथपासून डोंगळे मुंग्या जाम हैराण करतात. त्यांची कशी अंडी वगैरे घालायचा टाईम असतो ना, आणि ते भिजतं सगळं, त्याच्यामुळे घरामध्ये येतात. तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने पावडर बघा टाकलेले. ही बघा, ही आपली मागची पडवी, सगळे हे डोंगळे इथे होते. सकाळी उठल्या पहिला कुणाच्या मी पावडर टाकली. मग मुंग्यांची पावडर ना आणलेली आपण, आणि त्याच्यामुळे मग आता ते गेलेत ते. आता बघू पुन्हा येतात की नाही ते. हे पावसाचं सगळ्यात मोठं टेन्शनच ते मुंग्या डोंगळे ह्यांचं. कारण ते ना जमीन भिजते ना हो, त्यांचे घरं भिजतात ना, त्याच्यामुळे मग ते येऊन मग आपल्या घरामध्ये शिरायला सुकी जागा शोधतात आणि मग घरामध्ये बघतात कुठे जागा मिळते काय. हा सगळा प्रकार आहे, बाकी काही नाही. चला झाडू काढून घेते. हा जरा वाघ्या शेरूचा बेड जरा नीट करून घेऊया. झालं कुणाल, त्या पटापट त्या अंतरून उचल, तिकडचं सामान सगळं आणायचं आहे का काय नाही. पोऱ्या सगळ्या चादरी फाडून टाकलं नाही शेरूने. एक चादर ठेवला नाही,
हा आपला शेरू बेडवरच्या बघा सगळ्या चादरी फाडून टाकतो, घेतो नखं आणि नखाने सगळं खरडावत बसतो. त्याला जंताचं औषध मागेच दिलेलं आहे, तर त्याला ती सवयच झालेली आहे. आता बघा दोन्ही चादरी फाडून टाकल्या ना बेडवरच्या. काय रे बोक्या, चादरी आणायच्या कुठनं रोज रोज? हा चादरी कुठनं आणायच्या रोज रोज नवीन नवीन? हा हे बघा चूल आता पेटवली अगोदर. बागेतल्या कामाला सुरुवात करायच्या आधी चूल पेटवून आता पाणी गरम करत ठेवलं आहे. नाहीतर मग ना खूप असं म्हणजे लेट होतं आणि मग सगळ्या कामाचा गोंधळ होतो त्याच्यामुळे. आणि राग बघा इथे काढून ठेवले. आता ही आपल्याला रोपांना घालायची. सध्याला जमा करून ठेवतो आहे, नंतरला म्हटलं घालता येईल. चला आता पुढच्या कामाला सुरुवात. काय चाललं आहे कुणालच्या बाबांचं? तुला ड्रम घेतलेत, त्यात पण आहे का धान्य? हा जरा खोलून बघ. तर हे ड्रम आता रिकामे करतायत कुणालचे बाबा. त्याच्यामध्ये आपल्याला ना खत ठेवायचे. हे बघा ह्या खताच्या गोण्या आहेत ना. आता इतकं काही खत आपल्याला लागणार नाही, ते जास्तीच आणलेलं आहे. म्हणजे पुढच्या वर्षी पण कामाला येईल ना. त्याला बघा पाणी वगैरे सुटतं पावसाची झड लागून, त्याच्यामुळे असं जरा भरून ठेवतात ड्रममध्ये. त्यात काय आहे तो कुणालकडनं घे काहीतरी भांडं, नाही तर हां चालेल. आता मी आणले आहे पुन्हा बागेमध्ये. मगाशी एकदा येऊन गेलेले. हा बघा कटर आणलं आहे. जरा झाडांची कटिंग चालू आहे आमची 2 दिवस झाले, लहान लहान झाडांची. तर इथे अनंताचं झाड आहे ना, तर खाली भरपूरच्या फांद्या फुटल्यात. उंच काय होत नाही आहे ते. तर कुणालच्या जेव्हा म्हणाले की ते जरा कटिंग करून घे. हे बघा हे आपलं अनंताचं झाड. बघा फांद्या कशा खालीच फुटल्यात. त्याला खत वगैरे करून झालं. ह्या सगळ्या फांद्यानं काढून टाकते मी आता. त्याचा काय उपयोग नाही आहे फांद्याचा. ते बोलले की बुडाच्या फांद्या कट कर, मग ते झाड आहे ना वर वाढेल, नाहीतर ते उंच नाही होणार, ते पसरत जाणार मग ते. हे बघा म्हणून कधी पण कुठल्या पण झाडाचं तळाचं ठेवायचं पण नाही. कीड परत मुंग्या बिंग्या लागायचे चान्स असतात ना, त्याच्यामुळे डायरेक्ट त्यांना वर वाढून द्यायचं असं कुणालचे बाबा सांगतात. त्याच्यामुळे आम्ही तसं करतो. आणि खरी गोष्ट आहे ती. हां फळं वगैरे बघा कुठली झाडं असते ना फळांची वगैरे, मग ती कीड लागते ना फळांना वगैरे, आणि मग सुरुवात होते मग ते झाड खराब व्हायला. त्याच्यामुळे बुडाशी काय ठेवायचं नाही. थोडंसं जरा जमिनीपासनं मातीपासनं थोडंसं उंच झाड वाढलं पाहिजे. वाळवी वगैरे पण कधी कधी बघा झाडांना लागते ना, ते ह्याच कारणांमुळे. चला आता हे झाड बघा व्यवस्थित फक्त वर वाढेल. किती बघा फांद्या उगातच. आता ह्या राहू दे इथंच, ह्याचं खत होईल, नंतरला त्याला आपण माती घालू. आता होऊ दे वर उंच. उगाचच त्याला मागे ना कळी येऊन गेली होती एकदाच. हे बघा हे इथं गोंड्याचं बियाणं टाकलं होतं आणि छान प्रकारे रुजून आले. हे काढते आता, दुसरीकडे लावायची ही रोपं. हे बघा टोमॅटोचं रोप बघा रुजून आले ना आपोआप. राहू दे आता इथं आलं आहे तर. आणि हे आपलं मिरचीचं रोप. हे बघा छोटी छोटी. आता ही दुसरीकडे लावून टाकायची. लहानच काढते. हा एक पण जाऊ दे, कारण इथे ती त्याची वाढ होणारच नाही, सगळं जवळजवळ आहे ना त्याच्यामुळे. चला आता ही लावून घेते कुठे कुठे. मागच्या साईडला लावते. इथे बघा आहे, हा एक रोप आहे गोंड्याचं. आणि तिथे पण आहे आपलं गुलाबाचं झाड आहे ना, तिथे पण आहे गोंड्याचं रोप. आता हे मिरचीचं रोप म्हटलं चला रुजले तर म्हटलं राहू दे, काढलं नाही मी. मग मागच्या वेळेस त्याला जरा खत घातलं का ते छान होईल. हा चला पुढचं काम करूया. आता ही रोपं पटकन लावून घेते. हे बघा हे तुम्हाला म्हणाल ना गोंड्याचं. ही बघा काढलेली गोंड्याची रोपं. आता ही जी रातांब्याची झाडं आहेत त्याच्यामध्येच लावलेली आहेत, कारण इथे खत वगैरे बघा करून झालेलं आहे ना, त्याच्यामुळे आपोआप त्या गोंड्याच्या रोपा पण खत मिळेल. असे आपल्याकडे 3 झाडं आहेत आणि 3 झाडांमध्ये मी ते गोंड्याचे रोपं घातलेले आहेत.
आणि इथे पण रोपं ना ठिकठिकाणी लावायची फुलांसाठी, म्हणजे परागीकरण व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी चालतात गोंड्याची रोपं, खूप उपयोगी पडतात. त्याच्यामुळे लावली आता. हे बघा इथे पण लावलं आहे सीताफळाच्या झाडाला, ते आपलं लिंबाचं झाड आहे त्याला पण लावलेलं आहे. आणि समोर बघा हा आपला मांडव घातलेला आहे काल, अजून त्याचा अर्धा काम बाकी आहे. तिथे पण गोंड्याची रोपं आहेत लावलेली, म्हणजे माशांसाठी पाखरांसाठी लावायचं. पाखरांसाठी परागीकरणासाठी पाखरं खूप महत्त्वाचे असतात, त्यासाठी लावायचे. आणि तिकडे बघा त्यांचं चालले काम, ते खत भरतायत ना ड्रममध्ये. तर झालं थोडंफार बघा आता बागेतलं काम मी करून घेतलं आहे. आणि हा मागचा परिसर बघा तुम्ही, ते भरपूर असं रान होतं ना, आता ते जेव्हा खत पाणी केलं ना या झाडांना त्यावेळेस सगळं साफ करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे ठीक आहे. आता अजून ही आंब्याचे झाड आपले बाकी आहेत ना, आता ही जेव्हा होतील ना खत पाणी करायची त्यावेळेस मग ना ते आजूबाजूला आहे थोडंफार ते पण साफ होऊन जाईल. कारण ते जंगल रान काढून ना आम्ही डायरेक्ट त्या झाडांच्या आतमध्ये चेपून टाकू, म्हणजे खत म्हणून त्याचा वापर होतो ना, आणि वर मग माती घालायची. तर हे सगळं बाकी आहे, ते आता करूया. तेव्हा आले का आलं भरलं. हां सुपडी घ्या, हातांना नका भरू, झाडू नाही झाडून सुपडी घ्या भरायला. चला जाऊया. थोडीशी आता भाजी काढून घेते. टेंडली मला वाटतं तयार झाली आपल्या बागेतली. आता इथे आलीच आहे तर पटकन काढून घेते, कारण थोडीशी भाजी ना त्याची काढलेली आहे, म्हटलं बनवायला होईल. म्हणजे आत्ता जरी नाही बनवलं तरी संध्याकाळी वगैरे पटकन आपलं बनवता येतं ना काढलेली असेल तर. बघा तुम्हाला पण दाखवते. ही अशी बागेतली बघा कामं ना चालू असतात थोडी थोडी. हां सगळंच काय तुमच्या शेअर करता येत नाही, पण रोजचं आपलं काय नाही काय चालू असतं. हा सगळा बांबू खाली पडला आहे, त्याला आता नीट करावं लागेल. तर कोणाला तेव्हा म्हणतात की काट्या टाकूया ना तर वरती ह्या मांडवाच्या सपोर्टला. आम्हाला अजून जमत नाही हो, आम्हाला जसं वेड्याबाकडं जमतं तसं करतो, असं आहे ते. ही बघा टेंडली तयार झालीत ना, आता काढून घेते. थोडीशी आहेत घरामध्ये आणि त्या जोडलं ही एक टायमाची भाजी आपली झाली. ही बघा भरपूर पाणी जास्त झालं ना. हे बघा त्यांना कसं ह्या वेलीला पाणी खूप कमी लागतं, टेंडल्याच्या वेलीला जास्त झालं मग ते अशी पिकून अशी हे होतं ना, वेल पण खराब होते. तरी पण आम्ही भरपूर असा मातीचा भराव केला. हे बघा ती माती मी ह्याच्यावरची टाकलेली आहे आणि काल त्याला खत पण केलं आहे. चला पटकन ना काढून घेते, मग तुम्हाला दाखवते किती निघाले ते. ती वेल पहिला उभी करायला पाहिजे. ही बघा काठी खाली पडले ना भाराने. ही बघा इतकी टेंडली निघाली आणि एक 3-4 घेवडा पण निघाला. घेवड्याची वेल आपली अजून लहान आहे ना, त्याच्यामुळे आत्ता नाही धरणार, पावसामध्ये नाही होत, ती खराब होऊन जातात घेवडा धरला तरी. पण आता हे थंडीमधनं खूप छान होणार. चला आता ही भाजी मी भरून घेते. भांडं काय आणलेलंच नाही, त्याच्यामुळे जमिनीवरच ठेवलं. काय नाही आपल्याला धुवायचीच आहेत ना. आणि ही माती आमची एकदम शुद्ध आहे, पवित्र आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्याची अजिबात घाण वगैरे काही वाटत नाही. आम्ही बिनधास्त एकदम शुद्ध, कसली मिलावट नाही, काय नाही, चांगली माती आहे ती. आणि जरी ती भाजीला लागली ना तरी पण काही नाही, आपण धुवून घेऊया. चला भरून घेते मी माझ्या मॅक्सीच्या ह्याच्यात. बघा किती वेळाने. हां आणि आता पाणी शोधतोय पियाला. जरा पिवा. कुठं गेलेलात, कुठं गेलेलात, भिजलाय का? पी पी पाणी पी, पाणी पी, पाणी पी, पाणी पी. कुठं तरी लांबनंच आलाय बघ धावत धावत. भेटले ते दोस्त, भेटले उद बिलाव काय रे. गेली लाईट गेलेली आहे, झाली गडबड. सोमवार लागला. आता मी ना चहा ठेवते. आपल्याकडे काम करायला माणसं हे बघा येणार होते ना, आलेली आहेत कलरचं काम करायला. सुरू झालेलं आहे काम. तुम्हाला ना मी नंतर दाखवेन बाकीचं, म्हणजे कसं होतं काय आहे ते. कुणाला तर गेलं ते थोडं सामान तिथे आहे ना, स्टँड वगैरे कपड्याचा, त्याला उचलतो आहे ते. चला मी चहा ठेवते त्यांच्यासाठी. कुणालचे बाबा गेले आता टेबल आणायला, म्हणजे आता उंच त्यांना काहीतरी लागेल ना. शिडी आहे आपल्याकडे, पण ते म्हणाले की टेबल बघा कुठे मिळतो का, त्याच्यामध्ये बघायला गेलेले आहेत. आता काय चला चहा ठेवूया, नंतर नाश्ता वगैरे रेडी करते. जर का लाईट आली तर ठीक आहे, नाहीतर मग पुढे मला वाटत नाही काय होईल कंटिन्यू. माझा असं विचार चालू होता की एखादी रेसिपी वगैरे तुमच्याशी शेअर करते पटकन, पण नाही आता जमणार. हां एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली. आता बघा मी भाजी वगैरे काढली ना, तर तिथे थोडंसं मी आपलं ना पेरूचं झाड आहे छोटंसं लावलेलं, तर तिथे अवतीभोवती ना सगळं तण वाढलं होतं.
आणि ते मी साफ करत होती. आणि तिथेच आपली काटल्याची वेलसुद्धा आहे. आणि त्या काटल्याच्या वेलीला काटलं लागलेले आहेत. म्हणजे काही जण बघा त्याला फागलं म्हणतात, करटुली म्हणतात, कंटोली म्हणतात. तर एक 4-5 बघा काटलं ना, ही बघा तयार झाली ना, मी काढून घेतली. तुम्हाला मी दाखवणार होती पण माझे हात सगळे मातीचे होते. म्हटलं राहू दे, म्हटलं नंतरला दाखवीन. आता अशी थोडी थोडी कुठे कुठे मिळतील ती जमा करून ठेवीन. आता नंतरला जेव्हा पुन्हा काढीन ना, आता आपल्या बागेमध्ये तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यात मी तुम्हाला दाखवीन त्यावेळेस मग वेलीमध्ये कसे असतात ते. ती वेल आता माहिती काय केली मी, सरकवली ती तिकडचं सगळं म्हणजे खालीशी जमिनीवर पडलेली होती ना, त्याच्यामध्ये काटलं दिसत पण नव्हती. तर ते रान काढलं तशी ती काटलं दिसली पटकन. त्याच्या त्या वेल ना त्या मांडवावरती सोडलेली आहे, म्हणजे उंच अशी काठीवर टाकलेली. त्याच्यामध्ये आता काटलं कशी खराब पण होणार नाही आणि पटकन आपल्याला की नाही दिसण्यात येतील. तुम्हाला मी दाखवेन नंतरच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जेव्हा ही भाजी वगैरे करू ना त्यावेळेस दाखवेन मी. चला आता चहा ठेवते आणि बघू थोडंफार तुमच्याशी शेअर करते आपल्याकडे जे कलरचं काम सुरू झालं ना ते. चहा घेतले त्यांच्यासाठी तुम्हाला मी दाखवते. हे आपले कलरचे डबे आणलेले आहेत ते. आणि थोडंसं जरा आवाज पण असेल ना. हां, हे घ्या चहा घ्या तुमचा. मी थोडासा व्हिडिओ काढते. हां चालेल ना तुम्हाला? हां हां, हे घ्या. ऐकलं काय, चहा देऊन त्यांना. हे घ्या. काय ते मिळालं टेबल? किती दिवस लागतील हो? किती दिवस लागतील? म्हणजे 2 दिवसामध्ये होईल काय? अच्छा, हां ठीक आहे. झालं सगळं. चला आम्ही बघा आता नाश्ता करायला बसलो आहे. तर झटपट कांदा पोळी आता केलेले आहेत. कारण सगळं आवरेपर्यंत उशीर झाला. किती वाजले? 11 वाजले. 11 वाजले. 11 अजून सगळं आमचं आवरायचं आहे. आणि आज लाईट गेल्यामुळे सगळं आता स्टॉप. पुढे कुणालचं काम पण स्टॉप ना, कुणाल सुट्टी ना. चला नाश्ता करूया. आता बाहेरचं बघूया काय कामं होतात का. तर आता 12:15 वाजले दुपारचे. आणि लाईट नसल्यामुळे आमची सगळी कामं आता ठप्प झालेली आहेत. घरातली कामं काही नाही, सगळं शांत शांत. कुणालचं ऑफिससुद्धा म्हणजे मुंबईला त्याचं ऑफिस चालू आहे, पण इकडे त्याचं आता बंद आहे. आता लाईट आली का पुन्हा त्याचं ऑफिस चालू होईल. कुणाला तर आपल्या घरी आहे. म्हणजे सोमवारचं एक प्रकारे आमची की नाही सुट्टी असते. असं म्हणायला काही हे हरकत नाही आहे, कारण असंच असतं सोमवारचं आमचं. तर चला आता मी चालले किचनमध्ये, दुपारचं जेवण करून घेते. आणि शॉर्टकटमध्ये आता मी जेवण करणार आहे. जास्त काही तामझाम नाही करायचं आहे. आपल्याकडे कलरचं काम सुरू झालेलं आहे आणि मला असं वाटतं की जवळजवळ अर्धं काम झालं आहे कलरचं. आणि साधारण मग ते म्हणाले की मगाशी की उद्यापर्यंत, उद्या संध्याकाळपर्यंत हे काम आपलं ओके होऊन जाईल. आणि थोडंफार तुमच्या शेअर करीनच मी व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.